वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल टाळे टाळ वाजवा वाजवा. बोला पुंडली गवरधारी श्रीकानदेव पंढरनाथ की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज. बोलो रे भाई सब संतन की ढाला. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागी. मनाची आजोगी सिद्धी पावी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय वानू त्याला सांगे जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धारलो गुरुकृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. विठ्ठल 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 टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा. विठ्ठल 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 बोला पुंडलिक पंढरनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा प्रथम
मन मन करू गणनाथा उमाशंकराची असुता त्यांच्या चरणावरी ठेवू माता साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाची चतुराननाची आत्मजा वाकसिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता नमो देव ब्राह्मण त्यांच्यानी पुण्य पावन प्रसन्न होऊनी श्रुतेजन तया माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत आईशे नमन केली सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणी उठाला बघा आपलं कीर्तन असं आहे नाही कळलं तरी चालेल पण हाताने टाळी आणि भजन आणि एवढं स्पीड पकडायचं ना की देवालाही वाटलं पाहिजे हे लईच मोठ्याने बोलतंय चला लवकर खाली असं आपलं कीर्तन आहे कीर्तनात देव उभाच असतो आता देव मागे आले तिघही तिन्ही देव मागे आहेत हो ऐसा अनुवाद कैलासगिरी गिरजेशी सांगे त्रिपुरारी एका जनार्दनी सत्य निर्धारी कीर्तन गजरी उभे तिन्ही देव विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जिवेसी वक्तृत्व गोड म्हणे अमृता ते पारुक म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरती खून आता चढे संपूर्ण तत्वबोध श्रीगुरूंचे पाय जय हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य हो येऊन मेशांसी ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग माऊली वहा वैष्णव ज्ञानोबा राय
अलंकापार निवासी, युग्यांची माऊली, अनाथांची माय, साधकांचा मायबाप ज्ञानोबाराय. खूप गोड अभंग आहे आणि अभंग सर्वांच्या पाठात आहे. कोणाच्या पाठात आहे? ज्याच्या पाठात असेल त्याने हात वर करा. भरपूर लोकांच्या पाठात आहे, असू द्या. हरिपाठामधला सुंदर अभंग आहे. अभंग ज्ञानोबारायांचा आहे आणि ज्ञानोबारायांची वाणी ही अमृतापेक्षाही श्रेष्ठ वाणी आहे. ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये पहिल्या चरणांमध्ये अनन्यता भाव सांगितलाय. दुसरे 2 चरण आहे सदृष्टांत आहे आणि शेवटचं जे चरण आहे ते स्वात्म अनुभवातला मी स्वतःचा अनुभव शेवटच्या चरणामध्ये सांगितलेला आहे. अभंग पाठातला जरी असला तरी आचरणामध्ये फार कठीण आहे. विठ्ठला सुंदर असा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, गणेश नगर, अंबरनाथ. प्रथमच येणं झालं. आमचं येण्याचं भाग्य म्हणजे आम्हाला नेहमी साथ करणारे आमचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे महाराज पाटेकर महाराज. आम्हाला घाटकोपरला नेहमी साथ करायला पाटेकर महाराज असतात. त्यांनी सांगितलं महाराज कीर्तन सेवा. म्हटले येऊ की. कीर्तनाला की अख्खा महाराष्ट्रभर जातो, अंबरनाथला येणार नाही होय. आणि ही सेवा त्यांच्या कृपेने. आणि इथं आल्यानंतर मला कळलं की वारकरी निष्ठ आमचे छोटे माऊली ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या सानिध्यामध्ये असणारे आमचे कापसे बाबा. कारण आम्ही फिरत्या सप्त्यामध्ये नेहमी भेटत असतो, मुक्काम असतो बाबांबरोबर. पहाटे काकडा आरतीला त्यांच्याबरोबर असणार म्हणजे असणारच. कारण साधकाने अट्टहासाने काकडा आरती करायची असते. ज्याला काकड्याला जाग येत नाही तो वारकरी नाही, तो वारकरी नाही. आणि तो काकडा काय असा नाही 50-60 लोकांमध्ये 100-150 लोक, 500 लोक काकड्याचं सांगतोय मी. काकड्याला 500 लोक. काय कापसे बाबा नादच खुळा. बाबा मध्येच उभे असतो. आता बाबांना पाहिल्यावर म्हटलं वैभव आहे. आता इथं किती श्रोते याला मला गणतीच नाही. एक कापसे बाबा आहे, मोठा कृपा आशीर्वाद आहे. विठ्ठला ज्ञानोबारायांचा गोड अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार. मंडळाने एवढा अट्टहासाने सुंदर असं गणेश मंदिर, सुंदर परिसर, सुंदर शामियाना, सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर श्रोते, सुंदर टाळकरी. आता किती वर्णन करावं. सगळं सुंदर आहे राव. साऊंड सिस्टीम अति सुंदर, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. त्यांना सगळ्यांना धन्यवाद बरं का. म्हणजे एकदाच सगळ्यांच्या चरणावर 2 हात, तिसरं मस्तक वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला भजन गोड करा. मला भजन लय आवडतं. काय कळू न कळू पण भजन विठ्ठल विठ्ठल म्हणलं की भजन. कारण एक तर आज आमोशा आहे. भजन करा. कारण पर्व काळ आहे ना आज. कुठला? महाकुंभाचा. आज पर्व काळ आहे. मग आपला पर्व काळ नाही का? साधला हा पर्व काळ नाही का? आज आमोशा आहे आणि आमोशाचं जेवढं भजन करू ना तेवढं तुमचा पितरांचा उद्धार होणार आहे. भजन करा. विठ्ठल भजन करा. तुमचा नाही झाला तरी चालेल पण तुमच्या गेलेल्या पितरांचा उद्धार 100% होणार. हो. आणि भजन जर नाही केलं तर तुम्ही म्हणणार काय होणार महाराज? बुडती 42 जाती नाक कान. भजन जर नाही केलं ना
बुडती 42 म्हणजे आईकडचे 21 आणि बापाकडचे 21 असे 42 कुळांचा नाश करणार जर भजन नाही केलं तर. आणि भजन केलं तर 42 कुळांचा उद्धार होणार. म्हणून हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठाला आता सेवेला सुरुवात करू. किती वेळ माहित नाही मला, पण सेवा गणपतीरायाच्या कृपेने सुंदर सेवा करू आपण. काय हरकत नाही, थोडी करायची, लय नाही, जास्त सेवा नाही करायची, थोडी करायची. पण इथून वरच गेलं पाहिजे. वर म्हणजे देवाच्या चरणाजवळ नाही. जवळ चाल बोवानी इथून उचललं वर नेलं काय, तसं नाही. सेवा अशी करायची की त्याला तरलं तारलंच पाहिजे. तरले तरती हा भरवसा आहे ना, म्हणून तर हो. आणि हा भरवसा आम्हाला नाहीये, आपल्याला भरवसाच नाही. कारण आपण संसाराच्या राडगाडीयात एवढे गुंतलेलो आहे. झुंपिले घाना बांधोनी डोळे, मागे जोडे आर तेनेही पोळे, चालिलो किती तेही न कळे, दुःख आरंभळे भूक तहान. आपला असं चाललंय, आपला प्रपंच, आपला संसार असाच चाललाय. परमार्थ अहो त्याच्यानंतर काय होतंय माहित नाही. परमार्थ आपल्याला कळत नाही. परमार्थ कळण्यासाठी एवढा खटाटोपे. म्हणून मंडळाला पुन्हा धन्यवाद. कारण एवढ्या शहरीकरणामध्ये भगवंताच्या नामस्मरणासाठी 7 दिवसाचा एवढा अट्टहास नामस्मरणाचा करा. आणि हे उद्धाराचं साधन आहे, याच्यापेक्षा दुसरं साधन नाही. आणि साधन साधण्यासाठी साधन सोपं असतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. त्याच्यासाठी पुण्य असावं लागतं. मग पुण्य कशाने जमा होईल? तिळ तिळे पुण्य साचा पडी तरी हे बहुता जन्मी जोडे. पाठ असेल तर बोलत जावा, मला आवडतं का, कारण आमच्या छोट्या माऊलींचा नियम आहे पुढचं बोलत राहायचं. बोलत राहायचं. ज्याचं पाठ आहे त्यांनी बोलत राहायचं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. मग नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे. संतांचा समागम घडल्याशिवाय हे आपल्याला साध्य घडला पाहिजे. पण त्याच्यासाठी तिळे तिळे म्हटलेले पुण्य साचवावं लागतं ना. बरं, पुण्य साचवलं, संत भेटले पाहिजे ना. संत कुठे आहे? बरं, आता लोक म्हणतात संत कुणाला म्हणायचं, कुठं भेटतील संत? संत असे भेटत नाही. संत भेटत नाही. संत भेटण्यासाठी खूप सायास करावे लागतात. अहो नाथबाबा तर म्हणतायत तुम्हाला एक वेळ आहे ना, हवेवर हत्तीच्या अंगावर जी अंबारी असते ना, त्या अंबारीवर हवेत अंबारी टाकून त्याच्यावर बसून तुम्हाला चालता येईल. नवे नवे तुम्ही असे गगनात साधनेने गगनात तरुण जाल. हो, नवे नवे तुम्हाला व्याघ्रसिंहाचं दूधही प्राप्त होईल. पण त्या साधूची संगती, त्या साधूची महती, त्या साधूची भेटी होत नाही बरं का. हो, पवना घाल वेल पालान, पवना घाल वेल पालान, पायी चढवेल गगन, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल महिमान वर्तमान, भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. ऐसे कैसियाने भेटती साधू, ऐसे कैसियाने भेटती साधू, परी त्या साधूचे न कळे महिमान. ऐसे कैसियाने भेटती साधू, ऐसे कैसियाने भेटती साधू.
अमृत सुख सेववीर वेल रवी असता जाता धरवेल असता जाता रवी धरवेल पाया हेळा सागर तरवेल पाया हेळा सागर परित्या साधूचे महिमान गा कैसियाने भेटती ते साधू ऐसे कैसियाने भेटती ते साधू परिया साधूची भेट परिया साधूने भेटती साधू पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे नकळे महिमान. हा मग एवढी मोठी साधूची संगती. साधू म्हणजे आपण आपल्या आजच्या भाषेत घेऊ श्री गुरु गुरु सद्गुरू. आता लोक काय म्हणतात ओ बाबा मला गुरु करायचा आहे मला गुरु करायचा आहे. काय म्हणतात हे मला माळ घालायची. कशाला माळ घालायची कशाला. दारू पितो ती सोडवायची खातो ती सोडायचे त्याच्यासाठी तर माळच आणि त्याचा काही संबंधच नाही. लोकांची डोकीच भांगार झाल्यात. त्याचा आणि खाण्यापिण्याचा काही संबंध नाही. माळ घालायची मला गुरु करायचा नसतो. गुरु भेटावा लागतो. सापडविले वाटे हो जाता गंगा स्नान. गुरु हा भेटावा लागतो. हो तुम्ही म्हणसाल तुम्हाला भेटले का. हो माझा जीवनातला फार मोठा अनुभव आहे. इथं कोणाला असेल माहीत नाही. सिद्धबेट माहिती आहे आळंदीतलं. हा लहानपणी मी वयाच्या 5व्या वर्षापासून मी आळंदीत गेलो की सिद्धबेटात जायचो. सिद्धबेटात एक महात्मा होते त्यावेळेस अख्ख्या आळंदीला सांभाळणारे. अख्ख्या आळंदीला म्हणजे गावकऱ्यांना नाही. त्या आळंदीमध्ये साधनेला जे येणारे आहेत ना वारकरी आणि तिथं येणारे साधना करणारे त्यांना खाण्यापिण्याची जर पंचायत असली तर त्यांच्या पोटाची काळजी घेणारे एक महात्मा होते. त्यांचं नाव क्या बात आहे जयराम बाबा. त्या बाबांच्या कुशीत तयार झालेला माणूस आहे. हा जयराम बाबा वयाच्या 5 वर्षापासून मी म्हटलं नाही बाबा माळ घाला कधीच नाही. हो पण बाबांचा सप्ताह आमच्या गावात सप्ताह असला की बाबांचे विद्यार्थी बाबा वगैरे घरी यायचे मातोश्री सेवा करायच्या. पण बाबांनी म्हणावं अरे हा पंडित अरे पंडितासारखाच आहे. मग म्हटले बाबा आता माझं नाव पंडित आहे. मग पंडित म्हणजे काय हो. म्हणजे बाबांनी त्यावेळेस सांगितलेलं उत्तर आहे बरं का. काय पंडित म्हणजे यश सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नि दग्ध कर्मान तमाहो पंडित बुधहा. हो पंडित तोची भला जो सदा भजे विठ्ठला. हो तो पंडित असं म्हटल्याबरोबर बाबा म्हटले अरे बाबा तू पंडित आहे तुला आता माळ घालावी लागेल. म्हटलं बाबा कोण माळ घालणार. अरे मला माहितीये तू आता माळ घालण्याच्या योग्य झालाय. बाबांनी त्यावेळेस मला माऊलींच्या मंदिरामध्ये त्यावेळेस माळ धारण केलेली. म्हणजे सुरुवातीला आईने घातलेलीच पण अधिकार गुरु हा करायचा नसतो. गुरु हा भेटावा लागतो. हो लोक गुरु करायला जातात. आता काय असतं गुरु कसा करावा आणि गुरुची लक्षणं काय आणि गुरु कसा असावा आणि गुरु कसा नसावा हे 2 वाक्यात जर सांगायला गेलं तर अख्खं कीर्तन होईल. गुरु कसा असावा आणि गुरु कसा नसावा फार महत्वाचं आहे बरं का. गुरु आपण जर द्वापार युगापासून जरी आपण अवलोकन करीत आलो तर जास्त गुरु हे गृहस्थ आश्रमीच आहे. संन्यासी गुरु फार कमी आहेत. गृहस्थ आश्रमी गुरु जास्त आहेत. का त्यांचे आचार विचार आणि त्या गृहस्थ आश्रमावर अवलंबून असणारे इतर आश्रम यांची सेवा एक निष्ठेने करत होते. म्हणून जीवनामध्ये गुरु असावा. गुरु काय करतात. गुरु आपल्याला दुसरा जन्म देतात. दुसरा जन्म तुम्ही म्हणसाल मग पहिला जन्म काय झालं. स्वर्गातून पृथ्वीवर आणण्याचं काम आपल्या आई वडिलांनी केलं. काय केलं. स्वर्गातून
पृथ्वीवर आणण्याचं काम आपल्या आईवडिलांनी केलं, पण पृथ्वीचा स्वर्ग करून देणारे आपले गुरु आहेत. देवोनी गुरुनाथ माता ठेवीला करो, येवोनी गुरुनाथे माता ठेविला करो, अचानक गेले तुझ्या मार्गाचा चार, अचानक मिळ गेले शुद्ध मार्गाने गेले तुझ्या मार्गाचा चार, गीत संचित केले तेथे मागाने एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारो, माझा श्री गुरुदान माझा गुरु महिमा देही दावीला देव, कर्मदा गुरु महिमा देही दावीला देव, धन्य जागो गुरु महिमा देहि दाविला देव, धन्य जागो गुरु महिमा देहि दाविला देव. पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर गुरु करतात. हो, तो आपला दुसरा जन्म आहे. बाकीचे आपले कोणीच बरोबर नसतात. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. कुणी सोडवत नाही, म्हणून जीवनामध्ये गुरु असावा. का गुरु असावा? तो गुरु तुम्हाला तारक मंत्राचा उपदेश करतात. हो, तारक मंत्र दिला आम्हासी. त्या तारक मंत्राच्या उपदेश, आता भरपूर लोकांना उपदेश केला असेल. हो, कारण जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसे आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. किंवा जे जे जो जो भेटेल असं आहे. गुरु लोक असं कळतात की एखादा अलौकिक गोष्ट त्याच्याकडे दिसली की लागले त्याच्या मागं. म्हणजे गुरुचा महिमा कळण्यासाठी तुम्ही स्वतः तयार व्हावा पाहिजे, तयार झालं पाहिजे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कोळ. अगोदर तुम्ही सुधरा, डायरेक्ट गुरुच्या मागं जाऊच नका. याचा हरिपाठ पाठ नाही, काकड्याला जात नाही, नका काकडा पाठ असू द्या, पण कोरस तरी, काकड्याचा कोरस तरी आला पाहिजे. काहीच येत नाही आणि मला गुरु करायचा आहे. गुरुच्या भानगडीत पडू नका. ज्याने अर्धवट केलेला आहे, ज्याचा अर्धवट संसार आहे त्याला संसारात करमत नाही, आणि ज्याचा अर्धवट परमार्थ आहे त्याचं काहीच धड नसतं. अर्धवट करू नका, पूर्ण व्हा. आणि पूर्ण होण्यासाठी सद्गुरूंची फार कृपा असावी लागते. सद्गुरूंच्या कृपेशिवाय तुमच्या जीवनाचा उद्धार होत नाही. हो, अगोदर आपल्याला काही कळत नसतं, अगोदर काही कळत नसतं. आईबापाने जन्म दिलेला असतो, शाळेत घातलेला असतं, शाळेत गेलेला असतो, 4वी 5वी 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएशन, इंजिनियर झाला, पोटापाण्याच्या व्यवसायाला लागला, आणि मग कुठं माळा वाढायला लागला. तेव्हा त्या परमार्थाला जवळजवळ सेवा करावी त्यांनी, बाकीच्या भानगडीत पडू नये. आता हे इथं एवढे गायक आहेत, ह्यांनी लहानपणापासून गाजले ना, एवढ्यापासून हे एवढं उभं आहे ना. आता हे पुढं कलाकार होणार. आताच कसं कलाकार आहे बघा. हां, म्हणजे इथूनच. हो, आता हे पक्वद आहेत, हे लहानपणापासून शिकलेले आहेत, तेव्हा ती कला उगत आहे. कला अशी येत नाही. बरं, ते नको त्या फडावर जात नाही, योग्य फडावरच येतात. का ते थोडं कांताबाई सातारकरच्या फडावर जाणार आहे? नाही ना, तो फड नाहीच आहे. आपला हा फड आहे. आपण वारकरी फडकरी आहोत. आणि मग आपल्याला सुरुवातीला काहीच येत नसतं, काहीच कळत नसतं. आणि काही कळत नाही ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे कळलं पाहिजे. आपल्याला काही कळत नाही, हे काहींना काहीच कळत नाही. मला काही कळत नाही एवढं जरी कळलं तरी लय झालं, त्याला कोरा म्हणतात.
काय म्हणतात. आणि असा कोरा जर असला ना तर मग लगेच ज्ञानोबरायांच्या भाषेत स्वस्ती श्री वटेशू जो लपवणी जगदा भासू दावी मग ग्रासू. आता मग काय बोलायचं, त्याच्यावर पटापटा पटापटा लिहिता येतो कोरा असेल ते. पण जे अर्धवट असतं ना त्याला काय म्हणतात, अर्ध्या हाळकुंडाने पिवळं. दिसतंय फेटा घातलेलं, धोतर घातलेलं, आईला कोणतरी मोठा बुवा दिसतोय बुवा, पण बुवा आतून कसा आहे हे फार मत नजरेवर कळतं बरं का, नजरेवर कळतं, नजरेवर. पहिलं आपल्याला काहीच कळत नसतं, काही कळत नाही म्हणून कळून घेण्यासाठी आपल्याला शाळेत घातलं जातं. आणि जुनी शाळा जर म्हटली तर आपल्याला गुरुकुलात घातलं जातं. गुरुकुलात घातलं की गुरुच्या आज्ञेप्रमाणे राहावं लागतं. हो, काहीच कळत नसतं. अगोदर कसं असतं, आता एका ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी कीर्तन होतं तर तिथं गेल्यावर त्या घरच्यांनी काय म्हणा, बुवा तुम्ही महाराष्ट्र फिरता. म्हटले हो. आमच्या पोराला पोरगी बघा की. आता पोराला पोरगी म्हणलं ठीक आहे बाबा. म्हणजे ह्याला झाले 2-3 वर्ष. मग ती पोरगी म्हणलं बुवा जमल, काय हरकत नाही. जमतं कधी कधी, प्रयत्न करावा लागतं, आपल्यातलंच उभं करायचं कुठं तरी. मग सांगायचं बुवा हाय पोरगी. मग पोरगी दाखवली, दोघांची पसंती झाली, त्यांनी लग्न केलं. आणि आता परवा तिथं कीर्तनाला गेलो होतो. आणि गेल्यावर जेवायला त्यांच्याच घरी, असं जसं त्या ताईंच्या घरी जेवायला गेलो तसं त्यांच्या घरी जेवायला गेलो. काय ताई साहेब कसं चाललंय मुलाचा संसार. ती म्हणते पहिला बरा होता, आता तो आपलं काहीच ऐकत नाही, आता तो आपलं ऐकत नाही. म्हटलं मग पहिलाच बरा होता ना, तुम्हीच म्हटले बघा पोरगी, बघितली, त्याला चतुर्भुज केलं आणि आता काहीच ऐकत नाही म्हणतायत. तसंच आहे परमार्थाचं. पहिला एक तर संसार चांगला असावा. आणि एक सांगू का, ज्याचा संसार उत्तम असेल ना त्याला परमार्थ उत्तम करता येतो. ज्याचा संसार फाटका असेल त्याने आपलं निहार नामस्मरण करावं. निहार नामस्मरण, उदाहरणार्थ सुदामदेवजी, कसाही संसार असो पण भगवंताचं नामस्मरण विसरले नाही. मग परिणाम नामस्मरणाचा, गाव सोन्याचा दिदला गा. हो, परिणाम नामस्मरणाचा. म्हणजे एवढं मोठं नामस्मरणाचा परिणाम केवळ काही नका येऊ द्या पण नामस्मरण सोडू नका. तुमच्या नामस्मरणाला ज्या वेळेस गती लागेल ना त्यावेळेस श्रीगुरु तुम्हाला भेटायला येतील. भेटायला तुम्ही म्हणसाल हे काय मोगम सांगताय का. मी मोगम बोलत नाही बुवा, आपण छोट्या माऊलीतल्या फडातला माणूस आहे, प्रमाणाशिवाय बुवानी बोलू नये. बघा, आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्यात आणि त्या कैऱ्या पाडाला लागलेल्या आहेत. आणि पाडाला लागलेल्या कैऱ्यांचा वास येतो का सुगंध येतो. सुगंध येतो. आणि तो सुगंध आला की तुम्ही जाता का हो त्या कैऱ्याच्या पाडाला धरायला. कोण येतो. पोपटराव. का त्या कैऱ्यांनी कधी असं पत्र पाठवले, सन्माननीय पोपटराव आम्ही इथे पाडाला पिकून बसलेलो आहोत, तुम्ही कुठे असाल तर तुम्ही यावा आणि आमचा आस्वाद घ्यावा. असं कधी घडले नाही. त्या पाडाचा सुगंध आला की पोपटराव त्या ठिकाणी येतातच. बोला, ज्ञानोबाराय बोलतात, ऐशी कर्म साम्य दशा. ऐशी, ऐशी म्हणजे कैशी, पिकून बसणे, पाडाला लागणे. पाडाला लागणं म्हणजे सकाळी उठलं की एकदा तांब्या अंगावर पडला की विष्णू सहस्रनाम. आता तुम्ही म्हणसाल कोण बोंबालतंय विष्णू सहस्रनाम, कुणाला येते. विष्णू सहस्रनाम वाचा महाराज. तुम्ही म्हणसाल कधी वाचायचं. प्रत्येक एकादशीला कोणत्याही वेळेला वाचा, पण विष्णू सहस्रनाम वाचा गाड्यांनो. त्याच्यासारखं पुण्य नाही. हो, विष्णू सहस्रनाम वाचा, एक बघून वाचा पण वाचा. सकाळी तांब्या पडला विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम झालं, पूजा करताना हरिपाठ, हरिपाठ झाला की भगवद्गीतेचा पाठ. तुम्ही म्हणसाल एवढं सगळं सोडून एवढं करायला बुवाय वेळ आहे का. नका करू सगळी भगवद्गीता 9वा 12वा 15वा तरी 3 अध्याचं
किती वेळ लागतो? 10, 10 आणि 5 15, 15 आणि 10 25 मिनिटात 9, 12, 15 वाद्य एकदम ओके. हां, मग राजविद्या राजगुह्य योग नाम ओके. हे झालं की फक्त आपल्या कामाला लागायचं. कामाला लागलं की काय, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हो, मग नामस्मरण आपलं चालूच आहे ना. अशी ज्याची कर्मदशा असेल, आईशी कर्मसाम्य दशा जेत होय विरेशा, मग सद्गुरू अपैसा भेटेची गा. ज्ञानोबराय म्हणतात, मी नाही म्हणत, ज्ञानोबराय सांगतात. मग सद्गुरू अपैसा भेटेची गा. आपली अशी साधना नाही, आपल्याला पर्वकाळ कळत नाही, आपल्याला परमार्थच कळत नाही. आणि परमार्थ कळत नाही तो कळून देण्यासाठी एवढा मोठा अट्टहास केलाय. त्याच्यामध्ये सुद्धा तो बुवा बेंबीच्या देठापासून बोंब मारून सांगतो, बाबांनो अशा प्रकारची साधनेची पद्धत आहे. तुम्ही म्हणसाल बुवा आम्ही दुःखी आहे. आपण दुःखी कशाने आहोत? बघा, दुःखाची प्रक्रिया आहे. कशामुळं दुःख आहे? दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य, पाप पुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण रागद्वेषाला सुद्धा कारण आहे. काय कारण आहे? भेदरहित, भेद म्हणजे द्वैत भाव. रागद्वेषाला कारण द्वैत भाव. मग द्वैत भावाला काय कारण आहे? तर आपल्याला आत्मस्वरूपाचं असणारं अज्ञान. काय आहे? आत्मस्वरूपाचं असलेलं अज्ञान हे आपल्याला कारण आहे, दुःखाचं कारण म्हणतात. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपलं परमार्थात पहिलं पाऊल पडणार नाही. विठाला जोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाचा आनंद भोगता येणार नाही, मग आत्मस्वरूपाचा आनंद कोण करून देतील? जे आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रुपडी. हा, ते जे साधू आहेत ना, ते संत आहेत ना, ते महात्मे, ते सद्गुरू, ते श्रीगुरू आहेत ना, ते तुम्हाला स्वस्वरूपाची जाणीव करून देतील. हो, आपल्याला आपलं स्वरूपच माहित नाही. पहावे आपण असे आपण ययानावज्ञान. हो, स्वरूपाचं लक्षण आहे. स्वतःला ओळखा. कधी ओळखणार? अशी उद्विग्नता आपल्या जवळ झाली पाहिजे. कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, चित्त माझे. करा समाधान चित्त माझे, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस हे चितळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे हे फळ पावेण निश्चयसी. अशी रात्रंदिवस जर तुम्हाला तळमळ लागली तर मात्र सद्गुरू तुमच्या दारात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. घरी येतात, तुम्ही त्यांना भरपूर जेवू घालता आणि ते आल्या वाट्याने निघून जातात. ते खऱ्या अर्थाने द्यायला आलेले असतात, पण आपल्याचं घेण्याचं पात्र तयार नव्हतं, म्हणून आपल्याला घेता आलं नाही. हो, आता 2 दिवसापूर्वी आमच्या इतर त्यांची सेवा करायला आपल्याला भेटली. म्हणजे 18,500 गायींची सेवा. का?
हे संत स्वतःहून येतात आणि स्वतःहून येतात तेव्हा ठरवायचं असतं की आपल्या घराचं पात्र आता योग्य झालेलं आहे. हो, योग्य झालेलं आहे. असं एकदा हायवेवरून बाबा आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे आपले अध्यक्ष आदरणीय शिंदे महाराज, काय संदीपन बाबा शिंदे, संदीपन बाबा, एकादश होती. म्हणले महाराज फराळ. म्हणलं बाबा कुठे आहे तुम्ही? म्हणलं हायवेलाची, या घरी. म्हटलं फराळ तयार आहे. स्वतःहून जर साधक माणूस, स्वतःहून जर महात्मा येत असेल ना, तर समजायचं आपलं भाग्य राव बरोबरच एकदम वैकुंठाच्या दिशेलाच लागलेलं आहे. आपल्या भाग्याचा पारावार. कारण ही लक्षणं असतात, ही लक्षणं असतात, अशी लक्षणं यावी लागतात. हो, आता माझं दुसरं लक्षण, मला बघा ना तुमच्या दारात यावं लागलं. किती भाग्यवान मी. तुम्हाला कधी मी बघितलं होतं, पण आज तुमचं दर्शन झालं. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्पित से भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की. किती भाग्य. तुम्ही मला एवढे आशीर्वाद देण्यासाठी, त्यातल्या त्यात आमचे कापसे बाबा वर्षांनी भेटतायत. म्हणजे कार्तिकी नंतर आज भेट बाबांची होती, म्हणजे बाबांचाही आशीर्वाद. मी मला भाग्यवान समजतो. आणि बघा, वारकऱ्यांनी नेहमी भाग्यवान असल्याचं लक्षणातच राहावं. कितीही संकट आलं तर ते संत नियोजित, देव नियोजित आहे म्हणून संकट येतात. असं नियोजित संकट असेल आणि तुम्ही जर असं मानलं तर ती संकट निरसन होतात बरं का. आणि जर तुम्ही स्वतःच्या नशिबाला जर कोसत असाल तर संकट नियोजित होत नाही. हो, निवारण होत नाही. तुम्ही असं म्हणा संकट आलं, देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे माझा पाय तुटायचा होता. तुम्ही म्हणसाल इथपर्यंत. हो, अहो जीव जायचा तो पायावर गेला. देवाचं नियोजन असतं. हे देवाचंच नियोजन असेल, अशी घटना घडली असं तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे, तर तुमच्यावरचं संकट निरसन होईल आणि तुम्ही आहे तसेच समाधानी राहाल. ही ताकद केवळ तुम्ही केलेल्या स्वतःच्या परमार्थाची आहे. आणि तुमचा गोड परमार्थ सुरू झाला की गुरु घरी येतात. आणि अशा गुरूंची कृपा एकदा तुमच्या पाठीमागे उभी राहिली की तुम्हाला कशाचीच भीती नाही. तसं ज्ञानोबरायांच्या पाठीमागे, ज्ञानोबराय म्हटले नाही की माझे मोठे गुरु बंधू आहेत, माझे मोठे नाही, बंधू नाही, ते माझे कोण आहेत? ते माझे श्रीगुरु आहेत. आणि असे श्रीगुरु माझ्या पाठीमागे एवढे खंबीरपणे उभे आहेत की मला आता कशाचीच पर्वा नाही. पहिल्या चरणात श्री गुरु सारे का हस्त पाठी राखा, 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 श्री गुरु सारे का हस्त पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारे का हस्त पाठी राखा, श्री गुरु सारे का हस्त पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारे का हस्त पाठी राखा, श्री गुरु सारे का
आस्था पाठी राखा आस्था आस्था पाठी पाठी ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा म्हणजे कसा. श्री गुरु सारिखा समुद्र कोणासारखा. समुद्र समुद्रासारखा. राम रावणाचं युद्ध कोणत्या युद्धासारखं. राम रावणाच्या. मग श्री गुरु सारिखा कोणासारिखा. ज्ञानोबरायांचं हे वाक्य अतिशय विचार करणार आहे बरं का. या वाक्यामागे फार मोठी त्यागाची भूमिका आहे. काय त्यागाची भूमिका आहे. ज्ञानोबरायांनी या वाक्यामागे आपलं मिळणार त्यांना जे वैभव होतं ना त्या वैभवाचा सुद्धा त्याग केला केवळ श्री गुरु सारख्यासाठी. हो किती मोठे वैभव मिळालं होतं मला सांगा ना. निवृत्ती दादांपर्यंत आलेली जी परंपरा होती आपल्या वारकरी संप्रदायाला परंपरा आहे ना. काय काय परंपरा आहे त्याच्या अभंग आपण म्हणतो ना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य किंवा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ किंवा जो निर्गुण निराभास जेथुनी शबल ब्रह्म उद्दवास आदिनारायण म्हणती जास. हा आदिनारायण म्हणती जास तो सर्वास आदि गुरु तयाचा ब्रह्मानुग्रहित ब्रह्मात्रिस उपदेश दात्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. ही परंपरा आहे आपली. मग एवढी मोठी परंपरा त्यात ही नाथ परंपरा कशी आहे. एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य. हो भगवान शिवाने गुरु व्हावं. भगवान महाविष्णूने मच्छिंद्रनाथाच्या त्या ठिकाणी जन्माला यावं आणि तिथं साधक व्हावं. पुन्हा मच्छिंद्रनाथाने गुरु व्हावं. पुन्हा भगवान शिवाने शिष्य व्हावं. पुन्हा गोरक्षनाथाने गुरु व्हावं. पुन्हा त्या ठिकाणी गैनीनाथाने शिष्य व्हावं. पुन्हा गैनीनाथाने गुरु व्हावं. पुन्हा निवृत्तीनाथाने. आता हे काय आलं सगळी नाथ परंपरा आली ना. हो मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गैनीनाथ निवृत्तीनाथ. नाथ ही फार मोठी पदवी होती. ज्ञाननाथ सुद्धा झालं असतं की नाही. पण ज्ञाननाथ नाही झाले. ज्ञानोबरायांना ते ज्ञान कळलं. ज्ञानोबराय म्हटले मी नाथ नाही झालो तरी चालेल पण श्री गुरूंना लोटांगण घातलं आणि श्री गुरूंना लोटांगण घालून हात जोडले. गुरुवर्य हे जे माझ्यापर्यंत ज्ञान आले ना माझी विनंती आहे नव्हे नव्हे माझी प्रार्थना आहे. म्हटले काय ज्ञानोबराय बोला काय प्रार्थना आहे. हे ज्ञान माझ्या सर्वसामान्य जीवांना मिळावं. सर्व जीवांना मिळावं. हो हे जीव आहेत ना सगळे ब्रह्मानंदामध्ये लीन व्हावं अशी माझी इच्छा आहे. अरे पण आपल्या संप्रदायाची मला तुमच्या संप्रदायात नाथपंथात राहायचं नाही. मला तुमच्या नाथपंथात राहायचं नाही. तुमची काय इच्छा आहे. ज्ञानोबरायांनी म्हणावं हा हा आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे. एवढंच करा माय बापा एवढंच करा. हे जे खळ आहेत ना हे दुष्ट आहेत ना यांना सगळ्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती व्हावी. बस मला तुमच्या नाथपंथामध्ये यायचं नाही. नाही किती मोठा त्याग आहे. किती मोठा त्याग आहे. मग विश्वगुरु असणाऱ्या निवृत्तीनाथाने म्हणावं ज्ञानोबराय तुमची इच्छा आहे ठीक आहे मी आशीर्वाद देतो. तुम्ही हे ज्ञान सर्वांना द्या आणि जो जो या ज्ञानाखाली येईल जो या ज्ञानाचा अभ्यास करील तो तो वैकुंठाचा राण्या होईल. हो ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. हो म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. हा किती किती मोठा उपकार आहेत ज्ञानोबरायांचे आपल्यावर उपकार आहेत. ज्ञानोबरायांनी आपली असलेली उपाधी नाथ संप्रदायाची उपाधी त्यागली. हो कोण त्याग करतो एवढा. संसाराचा त्याग केलाच. हो आईबाप तर लहानपणीच गेले कळत पण नव्हते कधी गेले. पण
जे वैभव मिळणार होतं, अहो आज एवढा मोठा आपण म्हणतो पर्व काळ आहे, या पर्व काळात त्या महाकुंभामध्ये मिळालेल्या उपाधीचा एक एक किती मोठा त्या ठिकाणी वैभवात जातोय. सांगा माझ्या ज्ञानोबारायांचं सुद्धा काय वैभव असतं, पण त्या वैभवाला सुद्धा लाथ मारली आणि माझ्या सर्वसामान्य जीवांना या ज्ञानाचा लाभ व्हावा. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईची माय, धर्माच्या देखिले पाय, दिले अक्षर अभय दान गा. केले उपकार सांगू मी काय, बाप परी ऐशी माय, धर्माच्या देखिले पाय, दिले अक्षय भय दान गा. बाप न करी आईसी माय, आपले आई बाप सुद्धा काही करू शकत नाही. आई बाप जन्म देतील, तुम्हाला पोटा पाण्याला लावतील, पण मोक्षाचं साधन आई बाप देऊ शकत नाही. ते ज्ञानोबारायांनी भूमिका केली, म्हणून ज्ञानोबारायांना माई बाप म्हटलेले. काय माई बाप, माई बाप अशी पदवी लागत नाही. ज्ञानोबारायांना आपण माऊली म्हणतो, माऊली, कारण नात ही उपाधी गेली म्हणून जगाने त्यांना माऊली ही उपाधी दिली. विठ्ठला साधकाचा माय बाप, माय बाप, साधकाचा माय बाप, माय बाप, दरुशने हारे ताप, हारे ताप, दरुशने हारे ताप, हारे ताप, सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, माय बाप, साधकाचा माय बाप, माय बाप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, माय बाप, साधकाचा माय बाप, माय बाप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारांनी आपल्या उपाधीचा त्याग केला म्हणून ते जगाचे माऊली झाले. माऊली झाले म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ही सुद्धा उपाधी माझी नाही, माऊली ही उपाधी माझी नाही. मग माझ्या मागे असणाऱ्या ज्या कृपा आशीर्वाद जो आहे त्यांची ही उपाधी आहे, म्हणून ती उपाधी माझ्या मागे आहे. माऊली मी नाही, मी सर्वसामान्य साधक आहे. हो हो, माऊली सर्वसामान्य स्वतःला समजतात. संत हे स्वतःला कधीच मोठे समजत नाहीत. आणि खरं सांगू का, संत हे देवाशिवाय कोणाला कळतही नाही. संत संतांनाही कळत नाही. संत फक्त आणि फक्त देवाला कळतात, बाकी संत कोणाला कळत नाही. म्हणून माऊली म्हणतायत मी जो आहे माझ्या गुरूंमुळे आहे, त्यांच्यामुळे मी आज एवढ्या वैभवात आहे. पियूची प्राणेश्वरी, उलथी आवडीची सरोभरी, चारू स्थळी चारू हरी, एकांगाचा अमृतानुभवामध्ये गोड ज्ञानोबाराय म्हणतायत मी जो आहे ना, की माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांमुळे, निवृत्तीदादामुळे, माझ्या श्रीगुरुमुळे मी आहे. म्हणून मला आता कशाचीच भीती नाही. ज्ञानोबाराय म्हणतात मला कशाचीच भीतीत नाही. आणि आपल्याला सगळ्याचीच भीती आहे.
आपल्याला कशाची भीती नाही, आपल्याला सगळ्याची भीती आहे. आपल्याला कधी मरण येईल हेही कळत नाही. एकाने मला विचारलं, महाराज लय वर्ष जगायचं असेल तर काय करायचं? म्हटलं सांगितलंय शास्त्राने उपाय. तुम्हालाही सांगतो शास्त्राने काय उपाय सांगितलाय. ज्याला 100 वर्ष जगायचे त्याला शास्त्राने उपाय, आणि जगणार बरं का, मी माझ्या पदरचं सांगत नाही, शास्त्रोपादिता हा शास्त्र सांगतोय म्हणून बोलतोय मी. ज्याला जास्त दिवस जगायचे त्याने कुवारी मुलींबरोबर जेवण करायचं. जी 1 वर्ष ते 8 वर्षापर्यंत मुलगी असते ना, पण स्वतःची बरं का, बाजूवाल्याची नाही. आता आम्ही दुर्भागी, कारण एक मुलगी ही 10 मुला समान असते. हो, कन्या दशपुत्र समाहा. एक मुलगी 10 मुला समान असते आणि एक मुलगा एकाच मुलासारखा असतो. मग ज्याला एक मुलगी आहे त्यांनी समजायचं किती मुलं आहेत आपल्याला? 10 मुलं. 10 मुलं आहेत. 10. 1 वर्षापासून ते 8 वर्षापर्यंत कन्या ती असेल तर बापाने तिला आपल्या ताटात घ्यावं, तिला जीव घालावं, तिच्याबरोबर जेवण करावं. 100 वर्ष जगणार महाराज, गणपती समोर सांगतोय मी. पण ती जर मुलगी तुम्ही आता कीर्तनात आणली असेल तर डबल भाग्य तुमचं. हो, याच्यापेक्षा भाग्यच नाही, डबल भाग्य. हो, मी पदरचं सांगत नाही हा, शास्त्र त्याला. आणि बुवा आणि प्रमाणाशिवाय बोलू नये. कारण बघा हल्ली बायांचा लेखा त्या कुठं असतो. आता काय झालंय एका वाक्यात सांगतो. आता आमचे हे 2 मृदंगी आहेत, आदरणीय महाराजजी, अनंत महाराज आणि माऊली महाराज. आता अनंत महाराज आहेत, त्यांना सांगितलं महाराज सकाळी उठायचं, काकडाही तुम्हीच करायचा, नंतर पारायणही तुम्हीच करायचं, नंतर प्रदक्षिणाही तुम्हीच करायची, संध्याकाळी हरिपाठ तुम्हीच करायचा, जेवण कीर्तन झाल्यावर तुम्ही जेवायचं. आणि माऊलीला सांगितलं तू फक्त कीर्तनाला पखवाद वाजवायला यायचं. आता याच्यामध्ये जास्त काम माऊलीचे का अनंत महाराजांचं आहे? पाटील महाराजांचं काम जास्त आहे का नाही? माऊली महाराजांचं काय आहे? पखवाद वाजवणे. तसं पुरुषाला आहे ना ज्ञानसंग्रह करणं, ज्ञानार्जन केल्याच्या नंतर त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करणं, त्याप्रमाणे त्यांनी तीर्थयात्रा करणं, त्याप्रमाणे वारी करणं, त्याप्रमाणे ज्ञान विवर्जित करणं. हो, या एवढ्या गोष्टी त्याने करायच्या. आणि स्त्रीने आयतं घरात बसून त्याला फक्त जेवण घालायचं आणि त्याने जेवढं जेवढं केलं त्याच्यात अख्खा वाटकरी व्हायचं. किती मोठा अधिकार दिलाय. मग एवढा अधिकार सोडला आणि सगळेच 50% मागं लागले. आरक्षण, सगळे 50% आरक्षण. आम्हाला काय येत नाही का? आम्हाला काय येत नाही. अरे तुम्हाला घर बसल्या सगळं येतंय, शास्त्र सांगतंय, मी नाही सांगत. अख्खं घर बसल्या येतंय, फक्त त्या रामाला घरच्या सोडा, त्याला मोकळा सोडा. हा, त्याला जर वारीला जायचं असेल तर जाऊ द्या, महाकुंभला जायचं असेल तर जाऊ द्या, कुठं बुडायचं असेल तर बुडू द्या, मग बुडून परत येऊ द्या, असं मला म्हणायचे. जाऊ द्या, कारण ते पुण्य तुम्हाला घर बसल्या येते असं शास्त्र सांगते. मग एवढा खटाटोप कशाला? मग एवढं जर आयतं मिळत असेल, हे ज्ञानोबाराय म्हणतायत हे सगळं एका जाग्यावर मिळतं. हो, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. अहो, माझा श्रीगुरु, माझा पती, माझा वारकरी, हो नव्हे नव्हे माझा राम्या, असं म्हणू आपण. आता काय करायचं? खाली यावं लागतंय. हो, नाही तर काय असतं, संक्रांतीच्या दिवशी बाई सकाळीच लवकर उठती आणि उघड डझन भर आळीतल्या बाया मग गोळा होतात. हे झालं का ग? हे झालं का ग? झालं का ग? झालं. गाडी आली का? आली. मग त्या डझन भर बाया गाडीत बसणार आणि कुठं? नाशिकच्या रामाला वळायला. आणि घरचा रामा झोपलाय असाच. तो रामा पसारलाय, त्याला काय घेणं नाही देणं नाही, उठ सुद्धा नाही, मी चालले ते सुद्धा नाही. अहो, त्या रामाचं नाही बघितलं तर नाशिकचा राम काय मोकळा आहे का तुमच्याकडे बघायला? बिलकुल बघणार नाही. हा,
मी नेहमी सांगत असतो, पती परमेश्वर कशाला म्हटलेलं आहे. आता काय झालेलं आहे, पतिव्रता धर्म जो आहे ना तो राहिलेला नाहीये. हो, नाही तर पतिव्रता धर्म तू का म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता म्हणजे काय. अरे यमाने पुढं चालावं, सावित्रीने मागं चालावं. एका हाकेमध्ये यमाने सत्यवानाचा प्राण दिला असता, पण दिला नाही. का दिला नाही, यमाला माहित होतं सावित्री साधी नाहीये, साधू आहे. साध्वी आहे ती. मग साध्वी माझ्या मागे येते, माझं भाग्य आहे. म्हणून साध्वीला अनेक प्रश्न विचारायला लागले यम, अनेक प्रश्न. आता ते प्रश्न मी इथं विचारत नाही, तुम्ही म्हणसाल बुवा इथं विचारायला लागले का. तर पतिव्रता ही साध्वी असते, आणि साध्वी ही कधीही कोणाच्या मागे जात नाही, ती यमाच्या मागे येत होती. हे यमाला कळत होतं की साध्वी माझ्या मागे आलेली आहे, म्हणजे मी भाग्यवान आहे. म्हणजे माझे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची अचूक उत्तर आता मला मिळणार आहे. म्हणून यमाने तिला एक एक प्रश्न विचारावं, आणि आपल्या पतिदेवासाठी साध्वीने त्या सुंदर सुंदर त्याची उत्तरं द्यावी. यम तर काय तिथंच गलित गात्र झाला होता, असाच म्हटला असता जावा घेऊन, कारण तुमची देवावर सत्ता आहे, आमचं काय किरकोळ काम आहे. पण साधू ज्या वेळेस भेटतो ना, तर साधूला मोकळं सोडायचं नसतं, आपलं समाधान करून घ्यायचं असतं. पण आपल्याला आपलंच कळत नाही, आपण बाजूवाल्यातच गुंतलेलो असतो. बाजूवाल्यात म्हणजे त्याचं असं, ह्याचं असं, मग आमचं का असं. अरे त्याचं कसं आहे, ह्याचंही कसं आहे. तुमचं खरंच चांगलं आहे, तुमचं खरंच चांगलं आहे. तुमची गाथा ज्ञानेश्वरी घरामध्ये आहे, तुम्ही रोज त्याच्यावर माथा ठेवता, तुमचं भाग्य आहे. ते बाजूवाल्याकडं नाही आहे, ते बघा ना. ते नाही बघत आपण, बाजूवाल्याचं वैभव बघतो आणि आपण दुःखी होतो. हे आपलं दुर्भाग्य आहे. आणि हे दुर्भाग्य आपल्या पदरात असल्यामुळे आपल्याला काही समर्थाची कांता होता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतायत मी तसा नाही, मी समर्थाची कांता. म्हणजे एखाद्या राजाची कांता. भिकारीन रस्त्याने बसलेली असते भीक मागायला, पण गोड गोड म्हणजे हसली की एकदम कोलगेट लावल्यासारखी शुभ्र दात, हसली की खळी. आणि तो राजा अंबारीतून चालला, त्या राजाची नजर त्या भिकारणीवर गेली. त्या राजाला एवढी ती लागवी वाटली. आता राजा आला म्हणून ती आपली सहज असली, तिची खळी पडली, दात चमकले. राजाने प्रधानजीला सांगितलं हिच्याबरोबर मला लग्न करायचे. प्रधानजीने डोक्यावर हात ठेवला, बिघडलं काय, एवढी सुंदर बायको घरी आणि ही. आता राजा येतो. प्रधानजींनी सांगितलं चल बाया तुझं भाग्य उजडलं. तिला नेलं. ती म्हटली कशासाठी नेत आहे. राजा लग्न माझ्याबरोबर. आणि राजा हो म्हटले राजा लग्न करणार. मग महालात गेल्यावर मग काय तिला आंघोळण, मग काय तिला स्नो पावडर अमुक तमुक, आहा हा हा यहाँ से यहाँ तक सगळं तिला सजवलं. मग काय सगळं पुष्पांजली झाली. आता ती रात्रीची तिथं झोपली, पण तिला काय झोप याय ना. का ती 4 घर मागितल्याशिवाय जमतच नाही. ती गपचीप रात्रीची बाहेर आली, पाठच निघून गेली आपल्या रोजच्या जागेवर. आता ते पोशाख अख्खा असाच राणीचा. आणि ती गेली आणि पहाटच भूक लागलेली. आता ते राजाचं 5 पाकवानाचं जेवण, पण ते तिला काय आवडा ना. तिला त्या ताटात आल्याशिवाय तिला जमत नव्हतं. तिने सकाळीच एखाद्याच्या घरी जावं, भिक्षा वाढ माय म्हणून सकाळचं दार उघडावं. हा लक्ष्मी आली की काय. आता आलेली कोण होती, राजाची राणी. पाहणारी म्हणते लक्ष्मी आली काय, पण मागणारी म्हणते मी भिकारी आहे मला लक्ष्मी म्हणते. आपली अशीच गते, आपली आपण राजाचे आहोत. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातनः. अरे नको चिंता करू वस्त्रा या पोटाची आणि माऊली आमुची पांडुरंग. अरे कन्या प्रेम ठाणे केली कन्या ठाणे केली दुर्बळाची कन्या समर्थाने दिली.
अवदसानी माली दारिद्र्याची अवदसानी माली दारिद्र्याची 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 हरिमुखी गाता हार पली चिंता हरिमुखी गाता हार पली चिंता अवदसानी माली दारिद्र्याची अवदसानी माली दारिद्र्याची 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 हरिमुखी गाता हार पली चिंता हरिमुखी गाता चिंता चिंता दुर्बळाची कन्या काय कोरान्न मागे हा अवदशा निमाली दरिद्राची हा आता अशी जर ती राजाची राणी जर ती पहाटे पहाटेच भीक मागायला गेली आपण तसेच आहोत एवढे राजाचे आहोत या ठिकाणी आलेलो आहोत आणि कटोरा फिरायचा आपण काय करतोय संसारामध्ये तुम्ही म्हणसाल बुवा आम्ही काय कटोरा फिरवत नाही सकाळी 9 ते 5 ड्युटीला कोण जातं तो कटोराचे जो तुम्ही म्हणसाल आपण नाही बा आपण नोकरी बिक्री काय करत नाही टाळा उघडता ना दुकानाचा तो पण कटोराचे हा तोही कटोराचे लय प्रकार आहेत हा खूप प्रकार आहेत मग बरं तो कटोरा का असाना काय हरकत नाही पण त्या कटोऱ्यातून तुम्ही देत जा आता एवढा मोठा शामियाना आहे एवढा मोठा सिस्टीम आहे एवढी मोठी सेवा आहे इथं पावत्या फाडा दान द्या कारण दाते आणि मागत्यासी धर्मनीती बोलली आयसी यथानुशक्ती ठाकेल तैसी बाधी दोघासी विनमुक्ता म्हणून दान द्या परमार्थामध्ये आता एकच शिल्लक राहिले कलियुगामध्ये दान दिलं तर दान तरला दान नाही दिलं तर तो हारला म्हणून दान द्या दानेन पुण्यम दानामध्ये पुण्य आहे आणि पुण्य नामस्मरणात आहे या दोन गोष्टी आहे एक तर नामस्मरण करत नाही आणि दानही देत नाही ही दुर्बळाची लक्षण आहे म्हणून दुर्बळाची कन्या असं म्हटलेलं बाबांनी सुंदर प्रमाण दिलं नाथबाबांचा हरिपाठ आहे हां 2 हरिपाठ पाठ करा ज्ञानोबारायांचा आणि नाथबाबांचा पाठ नसल होत तर करा बुद्धीची देवता आहे पुढे ती देवता तुम्हाला बुद्धी देईल होणार सगळं होणार हो आणि ज्यावेळेस तुमच्याकडून सगळं होईल ना त्यावेळेस तुम्ही समर्थाची कांता व्हाल हो समर्थाची कांता काय कोरान्न मागे हां किंवा ज्ञानोबाराय म्हणतायत ना दुसरा दृष्टांत देत आहेत जो कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वानू त्याला सांगा जोजी कल्पतरूचं झाडा खाली जर कोणी बसला तुम्ही म्हणसाल कल्पतरूचं झाड कसं असतं हो कुणाला पाहायचं असेल तर माझ्या बरोबर चला माझ्याकडे कल्पतरूची झाडं भरपूर आहेत हो कल्पतरूची झाडं आहेत काही कमी नाही मी त्याच झाडा खालून आलोय म्हणून तर सांगतोय तुम्हाला कल्पतरू ज्या झाडाखाली फक्त कल्पना केली दिवसभर शेतामध्ये राबायचं हे असं भयान ऊन पडावं आणि भयान ऊन झाल्यावर त्याला वाटावं आता कधी पाणी मिळेल लय तहान लागली थोडं सावलीला कुठं जावं म्हणून झाड पाहिलं आणि त्या झाडाखाली गेलं अशी थंड सावली मिळाली कल्पतरूची सावली कशी असते थंड असते अशी गार सावली आली त्याला वाटलं आता एवढी छान सावली आहे सुंदर सुंदर पाणी मिळालं तर बरं होईल फक्त अशी कल्पना केली त्यांनी आता ते झाडच कशाचं होतं कल्पतरूचं आलं ना पाणी असं मस्तपैकी लोटा भरून पाणी आलं त्यांनी पाणी पाहिलं अरे पाणी एवढं गडगड 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 पाणी पिलं असं छान वाटलं त्याला आणि काम केलं होतं आता पाणी पिलं होता आता त्याला भूक लागली असं थोडंफार जेवण आलं तर बरं होईल अशा छान सावलीमध्ये जर पंचपक्वान्नाचं जेवण आलं तर म्हटल्याबरोबर काय आलं की जेवण पण आलं श्री बालाजीच मग काय त्यांनी लगेच सुरुवात केली
अख्खा श्री बालाजी टराम फुगला. वाह, असा आनंद कधी मिळालाच नाही. आता या ठिकाणी जर झोपायला गादी बिदी असती तर काय, लगेच गादीन तकियान सगळं संगत तो तिथं आडवा पडला, पडल्याच डोळे वर केले. काय सुविधा आहे राव. पाणी मागितलं पाणी आलं, भोजन मागितलं भोजन आलं, गादी मागितली गादी आली. इथं काय भूतभीत आहे का काय? असं म्हटल्याबरोबर भूतभीत आहे का काय म्हटल्यावर काय भूत पण आलं. आता त्या भूताला बघितल्यावर हे झोपल्याला उठून बसलं. हा भूत आता हे मला खाईल का काय, आता खाईल का काय म्हणते. ठेवलंच नाही ना, घेतलं उरकून भूतानी. आता ते कल्पतरूचं झाड होतं, जसं तुम्ही कल्पना कराल तसं ते देत राहणार. हो, ज्ञानोबा म्हणतात, माझ्यासाठी माझे विश्वगुरु असणारे निवृत्ती दादा हे समर्थ आहेत, कल्पतरू आहेत, चिंतामणी आहेत. नव्हे परीस काय कल्पतरू चिंतामणी याच्याही पलीकडे. कारण